मित्रांनो, नरेंद्र मोदीजींनी हार पत्करली, पराभव पत्करला, लाचारी पत्करली. त्यांचा पराभव झालाय. त्याने आपले पाय मागे खेचलेत, अशी चर्चा केली जाते. नरेंद्र मोदीजींच्या चाहत्यांनी, भक्तांनी, समर्थकांनी नाराज होऊ नये. त्यांना ओळखावं, त्यांना समजावं. 10 वर्ष जर तुम्हाला ती मिळाली आहे, त्याला ओळखण्यासाठी, समजण्यासाठी आपल्या त्या नेत्याला, आपल्या त्या कुटुंब प्रमुखाला ती वाया गेली असं समजावं लागेल. हेच ते वास्तव आहे. हे तुमच्या लक्षात आलंच असेल. माझं हे विश्लेषण तुम्हाला जर आवडलं असेल, उमजलं असेल, समजलं असेल तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. सनातनी वास्तव. सनातनी वास्तव काय आहे? तर विज्ञान आणि शास्त्र याच्यावरती चालणं, त्या सृष्टीचे, ब्रह्मांडाचे नियम आणि कायदे पाळणं, म्हणजे ती संस्कार आणि ती संस्कृती, ते अबाधित राहण्यासाठी हे घेतलेले सगळे निर्णय आहेत. जर तुम्ही सनातनी असाल, प्रत्येक जीव हा सनातनी असतो. सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा. सनातनी वास्तव काय आहे म्हणजे तुला उमजेल, कळेल, त्याचा अवगत होईल. वास्तवावर बोलू काहीतरी. आता वास्तवावर बोलतोय, वास्तव तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळोस्कर. मित्रांनो, नरेंद्र मोदीजींनी हार पत्करली, पराभव पत्करला, लाचारी पत्करली. त्यांचा पराभव झालाय. त्याने आपले पाय मागे खेचलेत, अशी चर्चा केली जाते. आणि या चर्चेमध्ये आता नरेंद्र मोदीजींचे भक्तसुद्धा आहेत, नरेंद्र मोदीजींचे समर्थकसुद्धा आहेत, त्यांचे चाहतेसुद्धा झालेले. मित्रांनो, हे एक दुःख आहे. जे नरेंद्र मोदीजींना ओळखतात, त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्यावरती विश्वास आहे, त्यांनी हा विचार करावा. म्हणजे हास्यास्पद आहे. मग आपण एवढ्या 10-12 वर्षात काय नरेंद्र मोदीजींना ओळखलं, काय नरेंद्र मोदीजींना आपण समजलं, उमजलं? हास्यास्पद आहे मित्रांनो. आज मी व्हिडिओ त्यांच्यासाठीच बनवतोय, त्या भक्तांसाठी, त्या समर्थकांसाठी आणि त्या चाहत्यांसाठी. कोणाचे चाहते? नरेंद्र मोदीचे. भक्त कोणाचे? नरेंद्र मोदीजींचे. समर्थक कोणाचे? नरेंद्र मोदीजींचे. मित्रांनो, नरेंद्र मोदीजींनी हा जो निर्णय घेतला आहे ना, तो कुटुंब प्रमुख म्हणून घेतलेला आहे. जर तुम्ही कुटुंब प्रमुख म्हणून त्या दृष्टीने जर नरेंद्र मोदीजींकडे पाहाल तर तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल. आता नरेंद्र मोदीजींनी ह्या दिलचट्ट्यांना माफ केलं, सरसकट माफ केलं त्या दिलचट्ट्यांना, असं त्यांनी घोषित सुद्धा केलं. मग त्या राज्यामध्ये ते माफी केलेली आहे. पण त्या अगोदर कोर्टाने त्या 18 वर्षाखालचे जे आहेत दिलचट्टे, त्यांना माफ करावं, त्यांना सोडावं, असे आदेश दिले होते सरकारला. पण सरकारने सर्वांना माफ केलेलं आहे. आता सर्वांमध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना नव्हे, जे गुन्हेगार क्षेत्रातले आहेत त्यांना नव्हे, जे कळत नकळत त्यांनी हे गुन्हे केलेत, जे तिथे विद्यार्थी होते, मग ते 18 वर्षाचे असो किंवा 18 वर्षाच्या खालचे असो, आवेशाच्या भरात कळत नकळत संभ्रम निर्माण होऊन, दिशाभूल होऊन यांनी ते गुन्हे केले होते, त्यांना माफ केलेलं आहे. त्यांना माफ का केलेलं आहे? एक वडीलधारी म्हणून, एक कुटुंब प्रमुख म्हणून माफ केलेलं आहे. कारण मित्रांनो, कुटुंबामध्ये आपले जे सदस्य आहेत त्या सदस्यांमध्ये एखादी व्यक्ती जर चुकली, कळत नकळत त्याच्याकडून गुन्हा घडला, तर त्यांना माफ करणं हा त्या कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य असते. तुम्ही पाहिलं असालच, आपले वडील असतील, आपले आजोबा असतील, आणखीन कोण असतील, त्यांनी अनेक वेळेला अशा आपल्या कुटुंबातील सदस्यांना माफ केलं असेल. एखादी त्यांची गुन्हा किंवा एखादी चूक, त्याने जर तो मोठा गुन्हा नसेल, ज्या गुन्ह्यातून एखाद्याचं नुकसान होत नसेल, अपरिमित नुकसान होत नसेल, असा गुन्हा, त्याला माफ केलेला आहे. का? एक संधी दिलेली आहे. मित्रांनो, जर ही संधी दिली नाही ना त्यांना, तर ते गुन्हेगार क्षेत्राकडे वळणार. ज्यांनी कळत नकळत, दिशाभूल होऊन, संभ्रम निर्माण होऊन केलेला गुन्हा जर त्यांना माफ केलं नाही तर ते गुन्हेगार क्षेत्रात वळणार. ते गुन्हेगार होतील, अट्टेल गुन्हेगार होतील. मग त्या गुन्हेगारी क्षेत्रातून त्यांना परावृत्त करणं, तिथून दूर करणं, यासाठी त्यांना माफी देणं आवश्यक आहे.
आणि हे कुटुंब प्रमुखच करू शकतो. मग नरेंद्र मोदीजींकडे तुम्ही कुठल्या नजरेने बघणार आहात? कुटुंब प्रमुख म्हणून. आता ह्या आंदोलनामध्ये जे काय गुन्हे घडले, अगदी शाब्दिक असो आणि किंवा हत्याराचा वापर करून किंवा दगडफेक करून, शस्त्राचा वापर करून जे काही गुन्हे घडलेले आहेत कळत नकळत, त्यांना एक संधी आहे. त्यांना एक हे करून, सावध करून, त्यांना एक इशारा देऊन सोडलं जाईल. त्यांना असंच सोडलं जाणार नाही. त्यांना एक इशारा दिला जाईल. त्यांना सावध केलं गेलं जाईल. त्यांच्या गोष्टी लक्षात आणून दिली जाईल की तुम्ही कायदा आणि नियम तोडलात तर यापुढे तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल. तुम्ही गुन्हेगार म्हणून तुम्हाला गजाआड करावं लागेल. ही त्यांना समज देऊन त्यांना माफ केलेलं आहे. एक संधी दिलेली आहे. पण जे खरोखर गुन्हेगार आहेत, अशी एक सूची तयार केलेली आहे, अशी एक लिस्ट तयार केलेली आहे. अशा लोकांना चिन्हित केलेलं आहे जे खरोखर गुन्हेगार आहेत, ज्यांनी खरोखर गुन्हेगारी क्षेत्रात काम केलेलं आहे. असे अट्टल गुन्हेगार, असे सराईत गुन्हेगार, त्यांना चिन्हित केलेलं आहे. त्यांना नरेंद्र मोदीजी सरकार किंवा न्यायालय सोडणार नाही आहे. त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांना कारागृहात टाकण्यासाठी, त्यांना शिक्षा देण्यासाठी जय्यत तयारी केलेली आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत व्हा. त्यामुळे नरेंद्र मोदीजींनी सरसकट म्हणजे गुन्हेगारांना सुद्धा सोडलेलं नाही आहे. गुन्हेगारांना, जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांना सोडलेलं नाही आहे. पण एक वडीलधारा म्हणून, एक पक्षश्रेष्ठी, एक देशश्रेष्ठी, एक कुटुंबश्रेष्ठी, एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी ह्या युवकांना, युवतींना एक दिलेली संधी आहे. मित्रांनो, ही संधी देणं का आवश्यक आहे तेही मी तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे. कोणाला संधी दिलेली आहे हेही स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर सुद्धा जर तुम्ही नरेंद्र मोदीजींना ओळखत नसाल तर दुर्दैव आहे. ह्या 10-12 वर्षात आपण ते आपल्या कुटुंब प्रमुखाला ओळखू शकलो नाही तर हे दुर्दैव आहे. मग त्या दुर्दैवाच्या पलीकडे मी जाऊन काही सांगू शकत नाही. दुसरी गोष्ट, त्यांना जर संधी मिळाली तर समर्थक वाढतील. त्यांनाही नरेंद्र मोदीजी कळतील. त्यांनाही नरेंद्र मोदीजी कळण्यासाठी, समजण्यासाठी, उमजण्यासाठी एक संधी मिळेल आणि नरेंद्र मोदीजींचे समर्थक वाढतील. जे तुम्ही आता समर्थक, जे भक्त, जे चाहते आहेत त्यांच्यामध्ये आणखीन भर पडेल. लक्षात आलं का? ही सरळ साधा ही रणनीती आहे. ही कृष्ण नीती आहे. ही विदुर नीती आहे. ही चाणक्य नीती आहे. रणनीती लक्षात घ्या. कारण त्याच्या विरोधात लढणारे कोण आहेत तर षडयंत्री, म्हणजे शकुनी मामा. लक्षात आलं का? षडयंत्राला रणनीती आखावी लागत नाही. तो येईल ते बरळतो, येईल तसा वागतो. म्हणून ते आता दिलचट्टे, हे झुरळ जल्लोष करतायत, आनंदोत्सव साजरा करतायत. आपण जिंकलो म्हणून आपलीच स्वतःची पाठ थोपटतायत. पण पुढे जाऊन ते काय भोगणार आहेत, त्यांच्या हातून काय गुन्हे घडले आहेत हे त्यांना पुढे जाऊन लक्षात येणार आहे. ज्यावेळी ते त्यांच्यावरती गुन्हे लादले जातील, गुन्हेगार म्हणून त्यांना ठरवलं जाईल, त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल आपण काय चुकलोय, आपण कोणाच्या हातची कटपुतली झालेलो आहे. मित्रांनो, डीप स्टेट, मग तो विदेशी असो की देशी असो, तो डीप स्टेट, ते पाताळ यंत्री, यांचा उद्देशच तो आहे. षडयंत्र आखणं आणि असे मोहरे गोळा करणं. जसा तो मोहरा अरविंद केजरीवाल, आता तो डीप स्टेटच झाला आहे. तो सुरुवातीला मोहरा होता. जसे ते वांगचुक आधी मोहरा होता, आता ते स्वतः त्याचे सदस्य झाले आहेत त्या डीप स्टेटचे. कारण मोहरा झाल्यानंतर, त्यांच्या लक्षात आल्यानंतर आपण चुकतोय, चुकीच्या हातात आपण पडलोय, चुकीचा व्यक्ती आपल्यावरती नियंत्रण करतोय, त्यानंतर ते परतायला हवे होते. त्यांनी त्याची शहानिशा करायला हवी होती, त्या अरविंद केजरीवालनी, त्या वांगचुकने. पण त्यांनी ती शहानिशा केली नाही. उलट ते आता त्या डीप स्टेटमध्ये सम्मिलित झाले. पण आता ह्याच अरविंद केजरीवालने ह्या अभिजित दिपकेला एक मोहरा म्हणून वापरलेला आहे. तर अभिजित दिपके, त्याला जर समजलं, तो सौरभ, त्याला जर समजलं, उमजलं, आणखीन कोणते कार्यकर्ते आहेत त्या झुरळ पार्टीचे, त्यांना समजलं, उमजलं आणि वेळेवरती ते शहाणे झाले तर ठीक आहे. अन्यथा ते सुद्धा त्या डीप स्टेटचे सदस्य बनतील. आणि शेवटी काय, गुन्हेगार झालेत, गुन्हा केला तर शेवटी कारागृह, शिक्षा भोगणं अपरियायी आहे. लक्षात आलं का?
ही सरळ साधी गोष्ट आहे. कोणालाही सोडलं जाणार नाही. जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा होणार, त्याला कारागृहात टाकणार, त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाणार, पण टप्प्याटप्प्याने. लक्षात आलं का? कसं? टप्प्याटप्प्याने. आता जी संधी दिली आहे युवकांना, युवतींना, ज्यांनी अभद्र टिप्पणी केली नरेंद्र मोदीजींवरती, आया बहिणी नरेंद्र मोदीजींच्या उद्धारल्यात, अशा त्या युवतींना, त्या युवकांना एक शेवटची संधी आहे. कारण ठीक आहे, अनवागाने आवेशाच्या भरात येऊन त्यांचं वय आहे परत 15-16 वर्षाची, 21, ते म्हणतात ना 16वं वर्ष धोक्याचं धोक्याचं गाणं आहे, तुम्हाला माहीत असेल. त्या वयामध्ये तो युवक किंवा युवती काय करून बसतो त्यालाच ते समजत नाही, उमजत नाही. मग त्याला ती संधी आहे. आवर स्वतःला आणि योग्य मार्गावर ये. ह्या राष्ट्राचं, ह्या देशाचं भलं होईल, या समाजाचं भलं होईल, त्यासाठी कार्य कर. ते उद्देश आणि ती उद्दिष्ट बाळग आपल्या उराजवळ, आपल्या मनामध्ये ते स्वप्न बघ. हे दाखवण्याची ती संधी आहे. त्याचा अर्थ नरेंद्र मोदींचा पराभव झालेला नाही आहे. त्या धर्मेंद्र प्रधान यांनी जो राजीनामा दिला तो एक मोठ्या मनाने दिलेला राजीनामा आहे. तो मग तुम्ही म्हणाले उशिरा का झाला, एवढे दिवस का लावलेत? तर त्यांनी हातात जे कार्य घेतलं होतं ना, ते कार्य त्यांना पूर्ण करायचे होते. ती पूर्ण झाल्यानंतर ते मंत्रिमंडळ, ते मंत्रिपद त्यांनी दुसऱ्याच्या हातात दिलेलं आहे. कारण त्याच्यावरती परत खर्च होऊ नये, त्याच्यावरती परत वेळ वाया जाऊ नये. ते नवीन एखादा मंत्री आला आणि तेच जर कार्य करायला लागला तर तो स्वतःच्या आपल्या हिशोबाप्रमाणे करणार, मग त्याच्यात वेळ जाणार, आणखीन पैसा खर्च होणार, आर्थिक आणि शारीरिक आणि मानसिक नुकसान होणार आणि वेळसुद्धा जाणार. तो टाळण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी पहिल्यांदा वेळ घेतला, ते पूर्ण कार्य केलं. त्या नीटच्या विद्यार्थ्यांना त्यांनी पहिला न्याय दिला मिळवून, ती परीक्षा घेऊन अगदी स्वच्छरित्या पारदर्शक ती परीक्षा घेऊन त्यांना न्याय मिळवून दिला. आणि सर्वात मोठं कार्य होतं त्यांना न्याय मिळवून देणं आणि पारदर्शक क्रिस्टल क्लिअर ती परीक्षा घेणं. ते कार्य त्यांनी पूर्ण पार पाडलं आणि मग त्यांनी ते दायित्व स्वीकारलं, ते उत्तरदायित्व स्वीकारलं. लक्षात आलं का? ती जबाबदारी स्वीकारली. आता हे मोठे मन असावं लागते. त्यासाठी नरेंद्र मोदीजींनी हे सगळं मोठ्या मनाने ते करतायत. कारण का? आपली संस्कार आणि संस्कृती तशी आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला नव्हे. लक्षात आलं का? उचलली जीभ लावली टाळ्याला नव्हे. म्हणून कुटुंब प्रमुख हा काय करतो? विचारपूर्वक निर्णय घेतो, सावधगिरीने निर्णय घेतो, आपल्या विरोधकांना, आपल्या शत्रूला संधी देत नाही. जर या दिलचट्ट्यांवरती सरसकट गुन्हे दाखल केले असते तर ज्यांनी कळत नकळत घाबरून किंवा आवेशात येऊन किंवा रागाच्या भरात, षडविकाराच्या भरात जी काय भाषा वापरली आहे, जे काय कृत्य केलं आहे, जे काय अराजकता माजवली आहे, असं काय घडलेले गुन्हे, त्यांना जर शिक्षा केली असती सरसकट तर ते गुन्हेगार क्षेत्राकडे वळतील. ते गुन्हेगार होऊ नयेत अशा डीप स्टेटच्या हातातले ते पैदा होऊ नये, मोहरे होऊ नये, ह्यासाठी दिलेली त्यांना संधी आहे. सूत्रधार कोण आहे ह्या आंदोलनाचा? आंदोलन करणाऱ्यांचा तर डीप स्टेट, पाताळ यंत्री. या पाताळ यंत्र्यांना, डीप स्टेटला ओळखणं आवश्यक आहे, मग तो देशी असो की विदेशी असो. त्यासाठी दिलेली एक संधी आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या चाहत्यांनी, भक्तांनी, समर्थकांनी नाराज होऊ नये. त्यांना ओळखावं, त्यांना समजावं. 10 वर्ष जर तुम्हाला ती मिळाली आहे त्याला ओळखण्यासाठी, समजण्यासाठी, आपल्या त्या नेत्याला, आपल्या त्या कुटुंब प्रमुखाला ती वाया गेली असं समजावं लागेल. हेच ते वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल. आता तुम्हाला आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहायचे. तुम्हाला मी काय सांगतोय, काय समजावण्याचा प्रयत्न करतोय, काय वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय, मी कशा प्रकारे विश्लेषण केलं आहे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. माझं हे विश्लेषण तुम्हाला जर आवडलं असेल, उमजलं असेल, समजलं असेल तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. सनातनी वास्तव काय आहे? तर विज्ञान आणि शास्त्र याच्यावरती चालणं, त्या सृष्टीचे, ब्रह्मांडाचे नियम आणि कायदे पाळणं, म्हणजे ती संस्कार आणि ती संस्कृती, ते अबाधित राहण्यासाठी हे घेतलेले सगळे निर्णय आहेत. जर तुम्ही सनातनी असाल, प्रत्येक जीव हा सनातनी असतो,
सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा. सनातनी वास्तव काय आहे म्हणजे तुला उमजेल, कळेल, त्याचा अवगत होईल. वास्तवावर बोलू काहीतरी. आता वास्तवावर बोलतोय, वास्तव तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.